हाय हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। 2 दिवसाचे भांडे आज मी एकदाच घासणार आहे। त्याचं रिझन काय आहे तर चला तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी सांगेलच। 2 दिवस फक्त मी खिचडी, पोहे, मॅगी, चहा आणि दूध मुलांसाठी एवढंच बनवलेलं आहे। त्याच्या व्यतिरिक्त मी काहीच जेवण बनवलेलं नाहीये, कारण की माझी खूप जास्त तब्येत खराब होती। एक अख्खा दिवस मला फुल ताप आलेला होता आणि दुसऱ्या दिवशी थोडं बरं वाटत होतं, तर त्यामुळे मी जेवढं होईल तेवढे झाडझूड, बाकीचे इतर कामं आणि जेवण बनवायचं एवढंच केलेलं आहे। बाकी काहीच कोणतंच कामाला मी हात लावलेला नाहीये। मशीनला तर कपडे लावायचे आहेत, त्यामुळे कपड्यांचं तर मला काही टेन्शनच नाही। येऊन जाऊन भांड्याचंच होतं, तर भांडे मला अजिबात घासं वाटत नव्हतं। एवढी माझ्यामध्ये शक्तीच आहे असं मला वाटत नव्हतं आणि एवढा वेळ उभाही टाकावं असं वाटत नव्हतं। तेव्हा थोडेच भांडे होते, तर तेव्हा देखील नाही झालं मला। तर मी 2 दिवसाच्या नंतर आज हा आहे तिसरा दिवस, तर तिसऱ्या दिवशी मी हे सगळे भांडे अशा पद्धतीनं क्लीन करत आहे, कारण की आता मला बरं वाटत आहे। तर त्यामुळे मग मी म्हणलं पटापट ही क्लिनिंग करून घ्यावं, जेणेकरून मला आणखी बरं वाटेल। तर त्यासाठी मी पटापट ही क्लिनिंग करून घेत आहे। एवढे सारे भांडे घासण्यासाठी मला आणि किचन ओटा सगळं हे व्यवस्थित असं धुवून घेण्यासाठी पूर्ण 1 तास मला कंप्लीट असा लागलेला आहे। पण हे सगळं करण्यामध्ये आणि हे झाल्यानंतरचा आनंद हा खूप वेगळा असतो आणि खूप छान वाटतं। जेव्हा आपण आजारामधून बाहेर निघतो आणि आपण स्वतः काम करतो ना, तेव्हा इतकं छान वाटतं ना, खूप छान वाटतं। तर असं एक्सपिरियन्स कोण माझ्यासोबत रिलेट करतं मला नक्की सांगा। आणि त्यानंतर ना मी पटापट असे सगळ्यात अगोदर भांडे धुवून घेते, खरकट काढून घेते आणि त्यानंतर मग नंतरच पटापट भांडे घासून बेसिंग घासून घेते। त्यानंतर मग मी भांडे घासून बेसिंग मध्ये टाकते आणि भांडे घासून झाल्यानंतर जाळी ठेवून पटापट धुवून देखील घेते। अशा पद्धतीने मी पटापट भांडे घासून घेते। आपण खरकट वगैरे काढून घेतलं ना अगोदरच, की फास्ट असे भांडे घासून घेता येतं। तर त्यासाठी मी अगोदर खरकट वगैरे काढून घेते। काही लोकांचं मी बायकांचं बघितलेलं आहे, ते खरकट वगैरे न काढता डायरेक्टच भांडे देखील घासतात। तर असं न करता ना आपण खरकट वगैरे सगळं काढून घेतलं आणि नंतर केलं ना, तर खूप छान भांडे निघतात। आणि मला ही एक सवय आहे, प्रत्येक वेळेस मला ना भांडे घासण्याच्या अगोदर पण बेसिंग घासते मी आणि त्यानंतर पण बेसिंग घासते। असं ना दोनदा मी बेसिंग ना, एकदा भांडे घासते वेळेस दोनदा बेसिंग माझं हे घासणं होतं। त्याच्याशिवाय मला ना समाधानच वाटत नाही। तर चला मग सगळ्यात अगोदर मी काय करते, जे काचेची भांडी आहेत, कप आहेत, तर ते अगोदर घासून धुवून घेते। कारण की कसं ना, आपण भांडे वगैरे घासल्यानंतर जर काचेच्या वस्तू घासायला घेतलो, तर ते हातातनं सटकतात वगैरे आणि फुटायचे चान्सेस भरपूर असतात। तर त्यासाठी मी काय करते, काचेच्या वस्तू अगोदर घासून घेते, जेणेकरून इथे 4-5च कप होते, तर ते कप घासून मी इथे अशा पद्धतीने अडकून ठेवलेले आहेत। आपण आजारी झालो आणि घरामध्ये असा पसारा झाला, तर कोणाकोणाचे अहो बोलतात की ना, मी तुला बोललो होतो ना, की तुझ्यासाठी ना हाऊसमेड लाव किंवा कामवाली लाव म्हणून, आणि तू ऐकलं नाहीस। तर अशा अशा वेळेस ना कोणते नवरे बोलतात आणि ताने मारतात हे मला नक्की सांगा। माझा नवरा तर मारतो बाबा। मला तर डेली हाऊसमेड लावण्यासाठी, कामवाली लावण्यासाठी मला अजिबात नाही आवडत आणि अशा वेळेस आपल्याला भेटत नाहीत, कारण की त्यांची पण खूप हाय डिमांड झालेली आहे। 1-2 दिवसासाठी ते तर अजिबात येत नाहीत आणि महिना 2 महिने जरी बोललं तरी ते त्यांचं कसं आहे, रेग्युलर जर पूर्ण वर्षभर जर असेल तरच त्यांना ते परवडतं असं त्या बोलतात। या सगळ्या प्रॉब्लेम्सचा एकच उपाय मला वाटतं, की भांड्यांची मशीनच घ्यायला पाहिजे। कारण की मला ना सगळे कामं करायला खूप आवडतात, पण भांडेच घासायला मला खूप कंटाळा येतो। त्यामुळेच मी भांड्यांना खूप टाळाटाळी करते भांडे घासण्यासाठी। तर मी भांड्याची मशीन तर पक्का घेणारच आहे, पण त्या गोष्टीसाठी थोडा टाइम आहे। पण तो दिवस खूप लवकर येईल ही मला गॅरंटी पण आहे। तुम्हाला बोलता बोलता मी सगळे भांडे असे घासून घेतलेले आहेत। आता त्यानंतर मी सगळं पूर्ण किचन ओटा वगैरे स्वच्छ क्लीन करणार आहे। घासणीने वगैरे घासून काढलं तरच मला स्वच्छ वाटतं। आणि ना जर ओटा जास्त घाण झालेला असेल किंवा कॉकरोच वगैरे तुमच्या घरामध्ये असतील, तर आपण काय करायचं आहे, त्यामध्ये ना तुम्ही लिक्विड घ्या, विम बार किंवा साबण घ्या, त्याचा फेस करून तर त्याच्यामध्ये थोडासा सोडा टाकायचा आहे, थोडंसं व्हिनेगर टाकायचं आहे आणि त्यानंतर ओट्यावर हे पाणी टाकून ना हे सगळं छान असं घासून घेतलं ना, तर तिथे कॉकरोच, मुंग्या, किडे काहीच येत नाही, स्वच्छ राहतं। तर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा आणि मच्छर वगैरे ते देखील येत नाहीत। एकदा दोनदा तुम्ही ट्राय करा आणि तुम्हालाच त्याचा एक्सपिरियन्स येईल आणि खूप छान असं फ्रेश वाटेल आणि कॉकरोच अजिबात येणार नाही। तर
अशा पद्धतीने मी स्वच्छ ओटा ना डेलीचा एकदा तरी क्लीन करते. रात्री केलं तर सकाळी करत नाही, सकाळी केलं तर रात्री करत नाही, असं एकदा तरी डेली क्लीन करते. ओटा घासून धुवून घेते तरच मला छान वाटतं. नुसतं पुसून घेतलं ना तर स्वच्छ स्वच्छ वाटत नाही आणि वेगळंच वाटतं. तर त्यासाठी ना मी अशा पद्धतीने धुवूनच घेते. मी मागच माझी शेगडी देखील खराब झाली होती अशाच पद्धतीने धुवून धुवून. तर शेगडीवाल्याकडे मी जेव्हा क्लीन करायला गेली ना तर त्यांनी सांगितलेलं की तुम्ही ह्या शेगडीला धुवू नका. तर पण तरी देखील ना मी धुतल्याशिवाय मला ना मनच लागत नाही आणि करमतच नाही. तर त्यामुळे ना मी सगळं धुवून वगैरे क्लिनिंग केलं तरच मला छान वाटतं. तर हा जो रॅक आहे स्टीलचा, याला देखील मी सरकून डेली धुवून घेत असते, पुसून घेत असते. एखाद्या वेळेस खूप कंटाळा जर आला आणि क्लीनच वाटत असेल तर मग मी पुसून देखील घेते. पण पुसून घेतल्यावर ना जसं आपण धुवून घेतल्यावर समाधान भेटतं आणि छान क्लीन प्रसन्न वाटतं, तसं पुसल्यावरती खरंच वाटत नाही. तर माझ्या बाबतीत तर असंच आहे. तर आता मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. त्यानंतर सुक्या कपड्याने छान असं स्वच्छ असं पुसून घेते. टाईल्स वगैरे देखील घासून पुसून घेतलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने मी रोज क्लीनिंग करत असते, एकही दिवस न चुकता. तर आजची तुम्हाला ही क्लिनिंग माझी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा. तर तुम्हाला असे क्लिनिंगचे व्हिडिओज पाहायला आवडतील का हे देखील कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स.